तो दादा चाललेला आहे कॉलेजला आणि त्याला जायचं नाही म्हणून तो आळशी असं करतो बघा. आणि मला बोलतो ना की मला जायचं नाही म्हणून. मम्मीने सांगितलं आज जाऊ नकोस. ओ अच्छा, हा हा. तर काय पण सांगते बघा. हा मी आता जस्ट नाव क्लासवरून आले आणि हा पडलेला आहे आळशी. त्याला झोप आलेली आहे आणि त्याला जायचं नाही, त्याला मोबाईल बघत बसायचं. सच बात आहे ना भाई साहब. मम्मीने राहू दे म्हटलं मला. आई शपथ, मम्मीने राहू दे म्हटलं आणि हा शर्ट एकदम घालून. मम्मी कधीच नाही म्हणत नाही दादाला कॉलेजला जायला, कारण तुझी 12वी आहे. मम्मी काय मला इथं 8वीला असून सोडत नाही आणि तुला सोड थांब म्हणते. तू अभ्यास करत नाही. लय मोठं बोलला जा. मला काय म्हणते बघा, तू अभ्यास करत नाहीस. हा आमचा दादा लय उजेड पाडलाय. जेवढा दादा करतोय तेवढा पण मी करतोय, समजलं. ज्यादा बोलणे का नाही समजा घ्या. आज मी टॅटू काढून आले क्लासमधून. टाइमपास आता आमचे सर नव्हते तर काय करायचं यार. आता बसले आणि बसले. सुट्टी देत नाही म्हणून मला मम्मी सुट्टी देत नाही असं म्हणालाय बघा दादा. काय पण मला आज राहू दे. मम्मी तू म्हटली नाहीस का आमची मम्मी कधी म्हणत नाही दादाला सुट्टी घे. मम्मी इकडे आमची आवरायला लागलेले. आम्ही जाणार आहे भाजी आणायला. मी नाही देणार माझं जॅकेट, माझ्या बॅगेत आहे. सांग ना तू दादाला सुट्टी घे म्हणसाठी. तोंडावर इज्जत काढते, म्हणजे तोंडावर अशी इज्जत काढते की नाही कुठं तोंड दाखवायची जागाच ठेवत नाही माझी. हे बघा इकडं. गुड मॉर्निंग. मी बिना घालो बिलो म्हणायच्या अगोदर चालू केलं ना. जरा वादविवाद आमचे कसे असतात दाखवते. माझी फ्रेंड म्हणते तुझा भाऊ किती चांगला, तुला खायला आणून देत असेल बाई. आणि हे बघा असं असं धरलंय बघा, केवढं मारायलाय मला माहिती. ही तुझं बघा पूर्ण दंडनाटन पॅक आहे. अगं वारं गार आहे. गार वारं नाही, वारं गार आहे. पेमेंट त्याच्यावरून करायचं आहे. तू फोन घेतलेस पण. चल की चल आता ये. आता मी दूध बिस्किट आणि ते काय भाजीला काहीच नाहीये भाजीला. तर चल 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 सोड की मला. बघा कसा मारतोय भाऊ. इगो 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 थांबा. पिशवी घेते मी. मोठी घेऊ का छोटी घेऊ. घे ना मम्मी. कुठली घ्यायची काय नाही. असं मम्मी आमची काय जंग लढायला चालू का काय. पाणी बिडी पिऊन चालले बघा. पाणी प्यायला लागले तोपर्यंत मी बाहेर होते चप्पल वगैरे खालून. आमच्या दारात ना रोजच अशी गाडी येते. रोज म्हणजे पहिला थोडे दिवस झाले ना चप्पलचं ठीक आहे सॉरी. तर पहिला थोडे दिवस झाले ना येत नव्हती आणि थोडे दिवस झाले येत नव्हती. पण आता परत पहिल्यापासून यायला लागलेले आहे. तर तिथं ना फक्त आणि फक्त पालेभाज्या जास्त असतात. त्यामुळे मी क्लासवरून आले ना, मला जर दिसलं की तिथं पालेभाज्या आहे तर मी मम्मीला सांगते की पालेभाज्या. मग मम्मी आणि मी जाऊन जे जे पाहिजे ते घेऊन येते. तर मला पालक पुरी खायची म्हणजे असं वेळ लागले ना काय सांगू. तर मम्मीला आता मी पालक घ्यायलाच लावणार आहे. आणि वॉटेवर आता जे वस्तू आम्हाला हवे ते आम्ही घ्यायचं. परत गेले. अरे किती टाइमपास करते. कुत्रं बसलं दारात आमच्या. हे बॉय बघते ते कॅमेराकडे. हा दुसरं पण आलं मला पण घे म्हणून व्हिडिओ. चल ना. मी पिशवी घेऊन रेडी आहे आणि वर्सेस कॅमेरा घेऊन सुद्धा रेडी आहे. मी जस्ट ना आता क्लासवरून आले होते आणि मग मला दिसली ती गाडी आहे. तर मग मम्मीला म्हटलं मम्मी गाडी आलेली आहे भाजीची घेऊया का. मग मी म्हटली चल जाऊन या. तर मी ब्लॉगिंग अचानकच चालू केलं. दादा म्हणजे असं माझ्या दादाची मज्जा चालू होती. भांडणं नाही करत मी फर्स्ट ऑफ ऑल. मी ते असंच म्हणते त्याला एकदम भांडणं करतो पण मी ते असंच बोलत होते. म्हणून म्हटलं ब्लॉगिंग करूया असं. जरा काय झाला बिला तर व्हिडिओ टाकता येईल. आता भाजी आणायला जाय. आत्ता ना ह्या टायमिंगच्या वेळेला ना ऊसात म्हणजे ह्या महिन्यामध्ये ना तर ऊस ते ट्रकमध्ये भरून घेऊन जाणार आहे. तर इथे एवढी गर्दी होते. तर क्लासवरून येत आहे सुद्धा असं एकदम भरून असतात. लेट्स गो. आमची मम्मी बघा. चला ओके चला काय मी कॅमेरा जरा खाली पकडते. ओके पहिले आपल्याला दूध बिस्किट अजून जे मला खायला हवं ते सुद्धा
फक्त घराच्या साईडला जायचं आणि आमचं एवढं प्लॅनिंग करून आम्ही आलेलो आहे जस्ट लाईक आम्ही कुठं बाहेरच्या देशातच चाललो. बाहेरच्या देशात सुद्धा मजा आहेत ना कुठं. आता इथं भाजी गाडी आलेला आहे आपण. मी रोजांना विचारून जाते की काय काय म्हणून. त्याच्यात मम्मी बघून कशी कशी किती कितीला कसं मेथी 20 बाकी सगळं 10 असं सांगते. खाऊ मम्मी काय घेतलीस? कोथिंबीर घेतलेली आहे मम्मीने. पालक पुरी कितीला आहे ते? पुरी एक नाही, पालक पुरी 10 रुपये एक केलाय. जरा स्वस्त करायचं. पालक पुरी करायची. थांब ना एक. आणि दुसरं काय? लालवाला पोकळा नाही आहे. हेच एवढं आहे. टोमॅटो वगैरे भाजी तरी मोठी द्या लागले मम्मी. 2 घे ना माझा. नको ते एकच पुरी फक्त करायची आहे ना. हां मेथी पण घे. मेथीची कितीला भाजी? चला आता काय घेतले माहिती? कोथिंबीर, पालक आणि मेथी. आता पण दुकानात जायचं. दुकानात नाही अगं, पैसे द्या नको काय त्यांचं. जाऊया. भाजी घेऊन झालेली आहे. आता आपण घ्यायचंय दूध, बिस्किट वगैरे. मग मी पाव घेणार आहे. काकाच नाहीत दुकानात. काका कुठे गेले? काका वा आम्ही आलो आणि काका दुकानातच नाही. मम्मी मला दूध आणि पाव घ्यायचं. पाव असला तर, नाहीतर मम्मी दिसतच नाही. मी पाव का घेते म्हणजे सकाळ सकाळी पाव आणि चहा घेऊन आलो. सुट्टे उद्या सुट्टे. तसं मला क्लास आहे 7 वाजता. मला जायचं 7ला. समोर चहा प्यायला लागली. मी जाऊ घरात? नाही, माझा फ्रेंड आलेला आहे. हा माहिती परत इकडे का आलेला? बस 5 मिनिट बॅगेत ठेवून ये थोड्या वेळात. न्यायला मला ये की 5 मिनिटात. 5 मिनिट नाही. हे बघ तू चहा बीत काय खाणार नाहीस घरी गेल्यावर? किती वाजले? 5:25 झालेत. 5:30ला येतो. अरे मी चहा पिणार आहे 5 मिनिटात. आपली मॅगी नाही येते लवकर. बघ कायू मॅगी 2 मिनिट्स. ते नुसतं लिहिलेलं असतं 2 मिनिट्स असतात. 5:45 पर्यंत येईल. नाही आलं असतं तुझं. नाही आलं असतं काय पडणार? मी तुझी केस कापणार. न्यायला यायला लावलं त्याला. तो म्हणते कॉलेज येणार ना. म्हटलं 5:45ला माझ्या दारात यायचं मला न्यायला. नाही आलंच तर केस कापणार म्हणून सांगितलं तुला. त्याची केस का कापणार तू? नाही येणार म्हणून. दुकानवाले चहा प्यायला गेले. स्वतःचं दूध आहे ना, करा की चहा मिळतो. धुळी ठसका येतोय. तसं मला खोकलाच झालाय. असं एवढी रहदारी असते ना रोडला. आज माझी मम्मी पहिल्यांदा दूध घ्यायला आलेली आहे बाहेर. आता मलाच वाटत. तुम्ही दूध घ्यायला वगैरे येत नाही. दुकानवाले आलेले आहेत. काका आलेले. काका चहा प्यायला गेलेले. व्हिडिओ बनवते आणि आम्ही तुम्ही दूध घ्यायला इथं आलो खरं. तुम्ही नव्हता. दूध तयार करीत. पावाची पेटी कशी ना. पाव फ्रेश आहे ते नाही पेटीवाली. काय मागच्या साईडला. हा काका माझ्यासाठी होता. हे तर छोटे संपूर्ण ना. हे खरेदी. चलो बाय बाय. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये हा, नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पिशवीत घालते पहिला ते. चलो बाय बाय. ठीक आहे. चलो घेतलेलं आहे सामान. आणि आमचा हा मुलगा जो आहे फायनली स्कूलला कॉलेजला जातो. पालेभाजी आहे बाकीचं काय. दादा पण आमच्या पालेभाजी सारखाच दिसायला लागलाय की दादा कॉलेजला चाल. बाय बाय. कितीला येणार? 9:30. चलो आता चहा करून चहा पिते मी.
मी फक्त आमचं एक भैया आहेत ना ते आवरायला लागले. पिंटू भैया असं ते सवय झालं ते म्हणून ना ते पिंटू भैया या की इकडं या पिंटू भैया स्पेशल वर आहे. आवरायला लागलं घेऊन घे देऊन मी नाही थांबणार. मी जाते. मला सगळी कामाला लावतात. मी चहा पिणार आहे. मला कोणी काय सांगायचं नाही. दारू यार मला थांबा म्हणतात. मला चहा करून प्यायचा. चलो बाय बाय. आमच्या दादानं डेली मम्मीच्या आमच्या पाया पडून जातो पण मी जात नाही. हा आपला खोलून दाखव की ते. मी अचानक ब्लॉग स्टार्ट केलेला. हा पूर्ण ब्लॉगच बनला. ब्रेड दूधू जरा परत दे नाही तर किचन कट्यावरती हे पडेल. किती त्रास देतेस ग तुम्हाला. चलो और जरा वरचं नेक्स्ट. हे तुझे ते तिकडे घे. हे माझ्या भाजी तेल तिकडे. और क्या है. और क्या इतना ही था. कोथिंबीर मेथी जे मी खात नाही पण आणते माझी मम्मी. पालक ती पुरी करायची. संपलं इतकंच आण. इथं त्यांच्याकडे तेवढंच सामान होतं. म्हणलं तेवढंच भाजी नाही. कॅमेरा पकड. हिला भक्तीला मी पहिल्यांदाच विचारलं होतं. पहिलं विचारून ये त्यांना काय आहे मगच मी बाहेर येते. मला एकतर अशीच थंडी वाजायला लागली. तर ही ना पागल पोरगी माझी फक्त गाडी आली असं दंगा करत फक्त आली. आता मम्मी मला सांगते का गाडी आली की मला सांगत जा. म्हणजे मला मेथी भाजी ते आणायला बोलव. मेथी भाजी मेथीची नाही मेथी माझी मावशीची मुलगी जी आहे ना त्यांची आम्ही उखाण्याचा गेम खेळत होतो. पाणी दिलं जरा प्यायला चालल्यामुळे जरा ती मला मी तिला उखाणा घे म्हटले. ती काय म्हटली माहितीये काय मेथीत मेथी भाजीची मेथी. अगं म्हटलं तसं नसतंय. भाजी जरा हे जॅकेट काढ ग. नाही तर एक मिनिट पकड तरी. अगं काढ बोलले. थांब की जरा. इतकं काय झालं. भाजीत भाजी मेथीची. आणि नाव घेते. बघा विनो कुठलं. मी ना चपचपून तेल लावले डोकीला. असं तेल लावलंय की मला वाटतं अर्धी बाटली तरी ओतून घेतले डोक्यावर. एवढं डोकं दुखत होतं म्हणून नाही तर ना 8 दिवस झाले मी डोकीला तेल लावलं नाही. आणि मिस्टरांनी जे काल ओरडले ना ते माझ्या डोकी शिरलं. आणि अर्धी बाटली ओतून घेतले. होच की मग भरपूर अर्धी बाटली. मला म्हटले मला काय म्हटले मग असं चिडवायचं काय गरज होती का. मला म्हटले का तुझ्या डोक्यावर मुतायला कोण नाही. आज म्हटले सरळ मला लक्षात झालं नाही पटकन ते. म्हटलं काय झालं. म्हटलं का तेल का लावली नाहीस. आणि केस बघ कसले दिसायला लागलेत. म्हटलं हा. मग त्यांच्या समोरच ते बाटली घेतली आणि असं ओतून घेतली अर्धी बाटली. मग त्यात घे ओतून घे. मी आणि दुसरी आणतो. मग घेतलं ओतून. असं बोलल्यावरती मला पण राग आला. चक्क मी स्कूलला जाते तेल लावायचं विसरून गेले मग माझे सगळे केस निघाले बाहेरून. ते पाणी लावलं मग बाहेरून. मला ना मी आवरायच्या अगोदर व्हिडिओ का बनवत नाही माहितीये काय. माझं ओठ आणि गालचं कलर ना एकसारखा दिसतोय. त्याच्यामुळे सगळं ते असं वेगळं वाटते म्हणून मी थोडंसं आवरूनच व्हिडिओ बनवते. अरे डेली ब्लॉग बनवताय कोण आवरून बनवणार. आपण साधं बनवायचं जे आपल्या लाईफ मध्ये जे चालू होते. आपण बिनकामाचं इतकं आवरून वगैरे बनवलं तर काय नुसतं व्हिडिओ बनायचं आवरून आणि परत काढायचं आणि परत ओरिजिनल रूप मध्ये यायचं. ओरिजिनल रूप मध्ये करायचं कशी सुद्धा दिसेना आपण. बरोबर. तर असंच तर्फेने माझं भाषण संपलेलं आहे. धन्यवाद. चला आता मेथीची भाजी वगैरे आणली. ती थोडीशी मीठ वगैरे करून घेते. सकाळी सिलेंडर पण आले ते सिलेंडर पण घेतलं. तर माझं ना हे टी शर्ट आणि ते दुसरं टी शर्ट वारंवार यायला. उद्यापासून ह्याला आणि त्याला सुट्टीच देते. हे कपाटातूनच बाहेर काढूनच ठेवते. कारण का काय होतं म्हणते काल धुतलेली कपडे आहेत मग आज घालायचे असतं. ते रिटर्न तेच यायला लागले सारखं. मला वाटते 8 दिवस झाले ना. कालचं होतं ना ते आज धुतलं आता उद्या त्याचा नंबर येईल.
परवाशी ह्याचा नंबर आहे. हे ना असं रिपीटच व्हायला. तर ह्याला ना कुठेतरी लपवून ठेवते 2 टी शर्टला. हा कपडे आहेत पण थोडस कसं होतं माहिती आळशीपणा होते. मग समोर दिसतंय तेच घालायचं असं व्हायला. आळशीपणा नाही होत. आमचे मॅडम झालेत ना शर्ट बसत नाही एवढं पण झालेली नाहीये. तर चल बाई असू दे ते ढबू मिरची असू देत. आता भाजीला नव्हतीच तिथे ढबू मिरची. तर चलो बाय बाय.